कारगिल युद्धाच्या रणांगणात पाकिस्तानने एक विचित्र मागणी केली होती। हमें पूरा हिंदुस्तान नहीं चाहिए, कम से कम रवीना टंडन तो दे दो। पाकिस्तानी सैनिकांना वाटलं होतं की या वक्तव्याने भारतीय जवानांचे मनोबल खचेल, पण भारतीय सैनिकांनी जे उत्तर दिलं ते पाहून शत्रूलाही धक्का बसला। कारण भारतीय सैन्याने रवीना टंडनच्या नावाने असा बॉम्ब तयार केला ज्याची चर्चा आजही कारगिलच्या इतिहासात केली जाते। पण हा फक्त एका बॉम्बचा किस्सा नाही, ही कथा आहे भारतीय जवानांच्या धैर्याची आणि शत्रूला दिलेल्या सडेतोड उत्तराची। नमस्कार, मी श्यामल सावळे आणि तुम्ही पाहतात सरळ सोपं। अशाच देशाच्या इतिहासातील कमी माहित असलेल्या पण अभिमान वाटावा अशा गोष्टीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। काल कारगिल दिवस होता। कारगिलचे ते भयानक युद्ध, 1999चं वर्ष आणि -10 डिग्री सेल्सिअस तापमान, 18,000 फूट उंच टेकड्या आणि प्रत्येक क्षणी मृत्यूचा सामना करणारे भारतीय सैनिक। अशा परिस्थितीत भारतीय जवान केवळ शस्त्रांनी नाही तर आपल्या आत्मविश्वासाने आणि जिद्दीने लढत होते। याच युद्धादरम्यान एक अशी घटना घडली ज्याने भारतीय सैनिकांचा वेगळाच अंदाज जगाला दाखवून दिला। युद्धाच्या आधी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांनी एका सार्वजनिक वक्तव्यात 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन यांचा उल्लेख केला होता। याच गोष्टीचा आधार घेत पाकिस्तानी सैन्याने भारतीय जवानांना मानसिकदृष्ट्या खचवण्याचा प्रयत्न केला। रेडिओ फ्रिक्वेन्सीवरून ते चिथावणीखोर संदेश देत होते, आम्हाला संपूर्ण भारत द्या, नाही तर कमीत कमी रवीना टंडन तरी आमच्या हवाली करा। पाकिस्तानी सैन्याला वाटलं होतं की या शब्दांनी भारतीय जवानांचा आत्मविश्वास कमी होईल, पण त्यांना माहिती नव्हतं ज्यांच्या समोर ते उभे होते ते होते भारतीय सैनिक। आणि भारतीय सैनिक शत्रूच्या गोळीला उत्तर देतात, तेही आपल्या खास अंदाजात। भारतीय हवाई दल आणि लष्कराच्या जवानांनी एक अनोखी युक्ती शोधली। एका मोठ्या बॉम्बवर पांढऱ्या रंगाने लिहिण्यात आलं, फ्रॉम रवीना टंडन टू नवाज शरीफ, आणि त्यावर काढण्यात आलं एक बाणाने भेदलेलं हृदय, आणि तो बॉम्ब थेट शत्रूच्या तळावर डागला। तुम्हाला रवीना टंडन हवी होती ना, मग हा घ्या भारतीय सैन्याचा खास नजराणा। असा सडेतोड टोला त्या एका मेसेजने शत्रूला लगावला होता। हा संदेश फक्त एका बॉम्बवर नव्हता, तो होता भारतीय सैनिकांच्या आत्मविश्वासाचा संदेश। या घटनेचा फोटो आजही भारतीय सैन्याच्या अनोख्या तोऱ्याची साक्षी देतो। अनेक वर्षानंतर जेव्हा यावर स्वतः रवीना टंडनला विचारण्यात आलं तेव्हा ती म्हणाली होती की युद्ध कोणासाठी चांगलं नसतं, पण जर माझ्या भारत मातेच्या आणि सीमेच्या आरक्षणासाठी गरज पडली तर हातात बंदूक घेऊन उभा राहिला मी कधीही मागे पाहणार नाही। आणि कारगिल युद्धातील अनोखी एक नाव ज्याने प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमान निर्माण करेल ते म्हणजे कॅप्टन बत्रा। समुद्र सपाटीपासून तब्बल 5140 मीटर आणि सुमारे 16,800 फूट उंचीवर असलेला पॉइंट 5140 या महत्वाच्या शिखरावर शत्रूच्या छातडावर पाय ठेवून जेव्हा 13 जॅक रायफलचे कॅप्टन विक्रम बत्रा यांनी तिरंगा फडकवून विजय मिळविल्यानंतर त्यांनी रेडिओवरून आपल्या कमांडिंग ऑफिसरला संदेश दिला, ये दिल मांगे मोर। हा फक्त एक संवाद नव्हता, हा होता एक वीर जवानाचा आत्मविश्वास। हा होता शत्रूला दिलेला संदेश की भारतीय सैनिक शेवटच्या श्वासापर्यंत लढतील। रवीना टंडनच्या नावाने शत्रूला दिलेला सडेतोड जवाब असो किंवा कॅप्टन विक्रम बत्रांचा ये दिल मांगे मोरचा हुंकार असो, कारगिल युद्धाने जगाला दाखवून दिलं भारतीय सैन्याची ताकद केवळ त्यांच्या शस्त्रांमध्ये नाही तर त्यांच्या धैर्यात, जिद्दीत आणि देशासाठी काहीही करण्याच्या भावनेत आहे। कारगिलच्या रणांगणात लढलेल्या प्रत्येक वीर जवानाला आमचा सलाम। इतिहासातील अभिमानाच्या कथा जाणून घेण्यासाठी सरळ सोपं या पेजला फॉलो करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।